मित्रांनो नमस्कार. आज आपल्या या स्पर्धेचा संदर्भातला एपिसोड शेवटला आहे. या शेवटच्या एपिसोडमध्ये मित्रांनो जे उर्वरित कवी आणि कवयित्रीगण आहेत, स्पर्धक आहेत, त्यांच्या कविता आपण पहिल्यांदा ऐकणार आहोत. या कवी कवयित्रींमध्ये डॉक्टर सुरेखा भारती इंदूर, डॉक्टर सुनीता थत्ते इंदूर, कल्पना चौधरी इंदूर, मीनाक्षी नवले पुणे, प्रमोदिनी देशमुख मुंबई, शैलजा किंकर पुणे, सुषमा अवधूत इंदूर, वैशाली आंबडकर बडोदा, वंदना इन्नाणी पुणे, उषा जोशी इंदूर यांच्या कविता आपण ऐकणार आहात. त्यानंतर या स्पर्धेच्या संबंधात जो आम्ही हा उपक्रम पहिल्यांदाच केला आहे, या उपक्रमाच्या संदर्भात अत्यंत थोडक्यात मी माझे मनोगत मांडणार आहे. त्याचबरोबर या परीक्षेचे जे 3 निर्णायक आहेत त्या निर्णायकांच्या कविता आपण ऐकणार आहात. निर्णायकांमध्ये आहेत श्री विश्वभाऊ बापट मुंबई, नितीन देशमुख अमरावती आणि अंजलीताई कुलकर्णी मुंबई. या तिघांच्या कविता आपण ऐकणार आहात. त्याचबरोबर या स्पर्धेच्या संदर्भात, या स्पर्धेत प्राप्त झालेल्या रचनांच्या संदर्भात या तिघाही निर्णायकांचे आपण विचार देखील ऐकणार आहात. आणि सरतेशेवटी या स्पर्धेचा निकाल जो ऐकण्याकरता आपण अतिशय उत्सुक आहात, तर तो आम्ही जाहीर करणार आहोत. सर्वप्रथम आम्ही या स्पर्धेतील टॉप 10 मध्ये जे कवी आणि कवयित्रीगण आले आहेत त्यांचा उल्लेख करणार आहोत. आणि त्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि प्रोत्साहनार्थ असे क्रमवार आम्ही निकाल जाहीर करणार आहोत. तर माझी आपणास आग्रहाची विनंती आहे की आजचा हा एपिसोड अत्यंत रुचिकर असा आहे, तर तो आपण शेवटपर्यंत पाहावा, शेवटपर्यंत ऐकावा ही विनंती. भविष्यातही आमच्या उपक्रमांना आपण प्रतिसाद द्याल असा मला पूर्ण विश्वास आहे. या स्पर्धेच्या संदर्भात काही कमतरता झाली असेल तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वच्या सर्व 138 कवी कवयित्रींनी ज्यांनी आमच्या या स्पर्धेला प्रतिसाद दिला, तर या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता मी त्यांचे पुनश्च मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा भारती. एक कविता, शीर्षक आहे परिचय. माझं बालपण माझ्या अंगणात, माझं बालपण माझ्या अंगणात एका कोपऱ्यात दडून बसलंय. माझं बालपण माझ्या अंगणात एका कोपऱ्यात दडून बसलंय. वर्षानुवर्ष निघून गेलीत, वर्षानुवर्ष निघून गेलीत. आज वयानं दारावर थाप दिली, आज वयानं दारावर थाप दिली आणि मी निघाले. आज वयानं दारावर थाप दिली आणि मी निघाले. नवीन विचार, नवीन स्वप्न ओंझळीत घेऊन. आणि मी निघाले नवीन विचार, नवीन स्वप्न ओंझळीत घेऊन. दिशांचे अंतर मापायला, दिशांचे अंतर मापायला. विचार करते युगाचे गीत गाऊ, विचार करते युगाचे गीत गाऊ. किंवा परता दर परता उघडून इतिहास पाहू. विचार करते युगाचे गीत गाऊ, किंवा परता दर परता उघडून इतिहास पाहू. छेडू ह्या नीरस वातावरणात मधुर वीणाच्या तारा. छेडू ह्या नीरस वातावरणात हृदयाच्या मधुर तारा. नाचू वाऱ्यावर, पानांवर, फुलांवर. नाचू वाऱ्यावर, पानांवर, फुलांवर. अलगद
अलगद अलगद. पण थांबायचं कुठे? पण थांबायचं कुठे? कालचक्र तर नेहमीच फिरत असतं. कालचक्र तर नेहमीच फिरत असतं. माणुसकीचं बळ सांगत असतं. कालचक्र तर नेहमीच फिरत असतं. माणुसकीचं बळ सांगत असतं. पण माझे विचार, माझे संकल्प, पण माझे विचार, माझी स्वप्न, माझे संकल्प जेव्हा होतील साकार, पण माझे विचार, माझी स्वप्न, माझे संकल्प जेव्हा होतील साकार, तेव्हाच होणार माझा माझ्याशी परिचय. तेव्हाच होणार माझा माझ्याशी परिचय. तेव्हाच होणार माझा माझ्याशी परिचय. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर सुनीता थत्ते, इंदोरहून ऑनलाईन खुली मराठी कविता स्पर्धा 2020साठी आपली एक नवीनतम कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे आपुली संस्कृती न्यारी. वसुधा हीच कुटुंब जयाची, वसुधा हीच कुटुंब जयाची, त्याला हळहळ कर्तव्याची. सत्यम शिवम सुंदरासाठी झटतो राष्ट्रभक्त सुविचारी. अशी आपुली संस्कृती न्यारी, अशी आपुली संस्कृती न्यारी. आता पुढील कडव्यांमध्ये भारतीय संस्कृती जोपासणाऱ्या सुप्रसिद्ध प्रतिमानांचे नामोल्लेखरहित वर्णन ऐकून तुम्ही त्या महान विभूतींना नक्कीच ओळखाल असा माझा पूर्ण विश्वास आहे. तर पुढील कडवे प्रस्तुत आहे. शरणागत कपोत विहगाला, शरणागत कपोत विहगाला, निर्भय करुणी वाचविण्याला. जीव स्वतःचा केला अर्पण, शब्द घेतला ना माघारी. अशी आपुली संस्कृती न्यारी, अशी आपुली संस्कृती न्यारी. क्रौंचीचे क्रंदन अन तळमळ, क्रौंचीचे क्रंदन अन तळमळ, बघून आदिकवी झाले विह्वळ. अभिशापित केले व्याधाला, खर्च करुनी पुण्याई सारी. अशी आपुली संस्कृती न्यारी, अशी आपुली संस्कृती न्यारी. वचन राखण्यासाठी आपुले, वचन राखण्यासाठी आपुले, भार्या आणि पुत्रही विकले. वचन राखण्यासाठी आपुले, भार्या आणि पुत्रही विकले. शुल्क घेऊनी निजपुत्राच्या, अंत्यविधीची केली तयारी. अशी आपुली संस्कृती न्यारी, अशी आपुली संस्कृती न्यारी. देवासुर युद्धात सुरांना, देवासुर युद्धात सुरांना, वृत्तासुरवध करावयाला. वज्र निर्मितीसाठी केली, वज्र निर्मितीसाठी केली, जिवंत मरणाची तयारी. अशी आपुली संस्कृती न्यारी, अशी आपुली संस्कृती न्यारी. आणि अंतिम छंद आहे की सुर नर मुनिवर जिला वंदिती, सुर नर मुनिवर जिला वंदिती, विश्वाची ती प्रथम संस्कृती. जो जोपासक हिचा, जो जोपासक हिचा, घेईतो मुक्ताकाशी उंच भरारी. अशी आपली संस्कृती न्यारी, अशी आपुली संस्कृती न्यारी, अशी आपुली संस्कृती न्यारी. जयतु भारतम, जयतु भारतीय संस्कृती. धन्यवाद. नमस्कार. मी उषा जोशी, 405 लोकमान्य नगर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माणूस आणि माणुसकी. जिथे तिथे चारीकडे फक्त शुकशुकाट पसरलंय, आज मला माणूस आणि माणुसकीचे अंतर कळलंय. कुठे गेले ते लोक ज्यांच्याशी मी बसले होते रुसून, कुठे गेले ते ज्यांच्याशी ईर्ष्यावश गेले होते तुटून. ज्या नात्यांशी नेहमी मी वागले वाईटपणे, ज्या मित्रांचे निमंत्रण नकारले निष्ठुरपणे, ते सर्व नाते मित्र दिसत आहे माझ्या डोळ्यात. हा एकांत मला खाऊन राहिलाय आतल्या आत. काय सांगू,
नाही बोलले आपल्या शेजारच्यांशी किती वर्षापासून. भाग्य माझे तरीही त्यांनी दार उघडले प्रेमाने हसून. त्यांच्या घरात कोण कोण आहे हे आज मला कळालं. सोसायटी चांगल्या माणसांची आहे आज जाणवलं. जिथे तिथे चारीकडे फक्त शुकशुकाट पसरलंय. आज मला माणूस आणि माणुसकीचे अंतर कळलंय. धन्यवाद. मीनाक्षी नवले, राहणार कोथरूड, पुणे. माझी माय मराठी ही कविता सादर करीत आहे. माझी माय सरस्वती, कवतिक सांगू किती. माझी माय सरस्वती, कवतिक सांगू किती. वीणा मायेच्या ग करी, नाद सुरेल झंकारी. वीणा मायेच्या ग करी, नाद सुरेल झंकारी. कशी वळवा वळते, कशी वळवा वळते, शब्दा शब्दात खेळते. मयुराच्या नृत्यासम, मयुराच्या नृत्यासम, मना मनात नाचते. मयुराच्या नृत्यासम, मना मनात नाचते. माझी माय मराठी ग, सह्याद्रीचा उंच कडा. माझी माय मराठी ग, सह्याद्रीचा उंच कडा. घुमतो दऱ्या खोऱ्यात, घुमतो दऱ्या खोऱ्यात, शिवरायाचा पोवाडा. घुमतो दऱ्या खोऱ्यात, शिवरायाचा पोवाडा. माझ्या माय मराठीचे तीर्थग पंढरपूर. माझ्या माय मराठीचे तीर्थग पंढरपूर. अध्यात्म कर्मयोगाचा धरीला सुंदर फेर. अध्यात्म कर्मयोगाचा धरीला सुंदर फेर. एक नाथाचे भारुड, एक नाथाचे भारुड, राम जोशीची लावणी. एक नाथाचे भारुड, राम जोशीची लावणी. जना बहीण आई गाती, जना बहीण आई गाती, माय मराठीची गाणी. जना बहीण आई गाती, माय मराठीची गाणी. माझ्या माय मराठीचे गाई तुकोबा अभंग. माझ्या माय मराठीचे गाई तुकोबा अभंग. ज्ञानेशाची ओवी गाता, मना होई आत्मानंद. ज्ञानेशाची ओवी गाता, मना होई आत्मानंद. माझ्या माई मराठी ग, माझी माय मराठी ग, मधुर दूध आईचे. माझी माय मराठी ग, मधुर दूध आईचे. नको मज दुजे काही, नको मज दुजे काही, असो जरी ते साईचे. नको मज दुजे काही, असो जरी ते साईचे. गिरवू देव नागरी, गिरवू देव नागरी, बोलू अमृताची वाणी. गिरवू देव नागरी, बोलू अमृताची वाणी. माय मराठीची पताका, माय मराठीची पताका, झळकवूया गगनी. माय मराठीची पताका, झळकवूया गगनी, झळकवूया गगनी. जय महाराष्ट्र, जय मराठी. मराठी भाषा रक्षण समिती इंदूर यांनी आयोजित केलेल्या मराठी ऑनलाईन काव्य स्पर्धेसाठी मी सौभाग्यवती प्रमोदिनी अनिल देशमुख, मालाड, मुंबई येथून कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे बिनरंगी इंद्रधनुष्य. रिकाम्या शहरात फिरत आहे एक विराट वादळ. रिकाम्या शहरात फिरत आहे एक विराट वादळ. सुन्न पोकळीत भिरभिरत आहे मृत्यूची वावटळ. निकामी रस्त्यावर धावत आहे एक अजस्त्र रणगाडा, आवाज न करता डोळ्यावर पट्टी बांधून. निकामी रस्त्यावर धावत आहे एक अजस्त्र रणगाडा, आवाज न करता डोळ्यावर पट्टी बांधून. भकास मनात घुसले आहेत काचेचे तुकडे, भीतीचे आरसे बनून. आर्त किंकाळींनही दाबून ठेवलं आहे स्वतःलाच ह्या भयान शांततेत. आर्त किंकाळींनही दाबून ठेवलं आहे स्वतःलाच ह्या भयान शांततेत. आकाशही विसरला आहे आपला धर्म पांघरून घालण्याचा. आकाशही विसरला आहे आपला धर्म पांघरून घालण्याचा. स्वतःच वाकला आहे दाट मळबांनी कधीही कोसळण्यासाठी. एक इंद्रधनुष्य मात्र उभं आहे दिवस रात्र साऱ्यांचंच ओझं खांद्यावर पेलत.
एक इंद्रधनुष्य मात्र दिवस रात्र उभं आहे, साऱ्यांचंच ओझं खांद्यावर पेलत. सावरत आहे कोसळणारं आभाळ, सावरत आहे कोसळणारं आभाळ, जोडत आहे ढासळणाऱ्या आशा, पुसत आहे उन्हाचं ओलं अंग, फुंकर घालत आहे विव्हळणाऱ्या उसाशांवर. अधांतरी थेंबावर उभं आहे पण आश्वासक रंगानं चमकत. अधांतरी थेंबांवर उभं आहे पण आश्वासक रंगानं चमकत. साऱ्या साती रंगांचं सौंदर्य एकवटलं आहे एका पांढऱ्या रंगात. साऱ्या साती रंगांचं सौंदर्य एकवटलं आहे एका पांढऱ्या रंगात, बिनरंगी इंद्रधनुष्यात. धन्यवाद. नमस्कार. मराठी भाषा रक्षण समिती इंदूरतर्फे साहित्य समालोचक पद्मभूषण स्वर्गीय तात्यासाहेब सरवटे आणि राजकवी स्वर्गीय गोविंदराव झोकरकर यांच्या स्मरणार्थ आयोजित ऑनलाईन मराठी कविता स्पर्धा आपण भरवलेली आहे. त्यासाठी माझी ही कविता मी पाठवू इच्छिते. कवितेचं शीर्षक आहे पुरुषार्थ. माझ्यातल्या स्त्रीत्वाचा पूर्ण साक्षात्कार होतो तुला. हाच तर खरा तुझा पुरुषार्थ आणि म्हणूनच माझ्यासाठी माझा पुरुषोत्तमच असतोस तू. माझ्या शरीरावरच नाही, माझ्यातल्या गुणांवर इतकंच काय अवगुणांवरही आसक्त असतोस तू. माझ्यातल्या गुणांवर इतकंच काय अवगुणांवरही आसक्त असतोस तू. म्हणूनच तर तुझ्या वात्सल्यानं त्या खोडसाळांना वटणीवर आणतोस तू. माझी स्त्री म्हणून तिच्या कलांचा आविष्कार माझ्यापुरताच असं नाही म्हणत तू. माझी स्त्री म्हणून तिच्या कलांचा आविष्कार माझ्यापुरताच असं नाही म्हणत तू. म्हणून खरं तर मला मिळालेले सगळे पुरस्कार तुझेच तर असतात प्रिया, जरी नाही म्हणतोस तू. म्हणून खरं तर मला मिळालेले सगळे पुरस्कार तुझेच तर असतात प्रिया, जरी नाही म्हणतोस तू. माझ्या नैसर्गिक मर्यादांना हिणवत नाहीस कधी तू. आणि कर्तृत्वाला माझ्या तुच्छ लेखत नाहीस तू. स्त्री म्हणून कधी सवलत देतही नाहीस, मागूही देत नाहीस तू. स्त्री म्हणून कधी सवलत देत नाहीस, मागूही देत नाहीस तू. माझ्यातली प्रेयसी पत्नी जपतोस तू. माझ्यातली आई आणि लेकही जाणतोस तू. म्हणूनच कधी कधी माझं माहेर होतोस तू. पुरुष म्हणून जगात यशस्वी होतोस तू. त्याचंही निम्म श्रेय मलाच देतोस तू. तेव्हाही माझ्यासाठी माझा पुरुषोत्तमच असतोस तू. तूच पुरुषोत्तमच असतोस तू. नमस्कार. मी कल्पना चौधरी, इंदूर. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मुंज. शिक्षणाच्या उपवनात बहरावा संस्काराचा सुगंध, म्हणूनच करावी मुंज. आई वडिलांच्या लाडात मोठा होऊन आजी आजोबांच्या शुभंकरोतीतून वाटचाल कर तू जीवनाची. या ममतामयी वृक्षाच्या सावलीत हसावे खेळावे, तुझ्या या बाल सुलभ लीलेत आमचा पण जन्माचा आनंद, म्हणूनच करावी मुंज. मोठा झाल्यावर लावू नको भलतेच काही छंद, म्हणूनच करावी मुंज. परदेशात जाऊन विसरू नको आई वडिलांचे ऋणानुबंध, म्हणूनच करावी मुंज. हुंकार भर वंदे मातरमची,
पसरव साऱ्या जगात आपल्या भारताच्या जनगणमनची गुंज, म्हणूनच करावी मुंज. एक आव्हान, ऑनलाईन खुली मराठी कविता स्पर्धा. मी वैशाली आंबेडकर बडोदे एक कविता पाठवत आहे. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे स्त्री भ्रूण हत्या. तू पण माझ्यासारखीच आहेस ना आई, तू पण माझ्यासारखीच आहेस ना आई. मग मला जन्माआधीच मारण्याची का करते घाई, मग मला जन्माआधीच मारण्याची का करतेस घाई. तुझ्या गर्भात शौर्यरसाचे केले रसपान, तुझ्या गर्भात शौर्यरसाचे केले रसपान. घरच्यांच्या सामोरी जाऊन ठेव माझा मान, घरच्यांच्या सामोरी जाऊन ठेव माझा मान. तुझ्या घटातले अमृत रसपान करायचे आहे, तुझ्या घटातले अमृत रसपान करायचे आहे. मलाही रंगीबेरंगी दुनिया पाहायची आहे, मलाही रंगीबेरंगी दुनिया पाहायची आहे. जन्माला आले तरी कुळदीपक नाही, जन्माला आले तरी कुळदीपक नाही. पण होईल कुळाची कुलज्योती, पण होईल कुळाची कुलज्योती. वचन देते तुला नंतर येईल कुळदीपक, वचन देते तुला नंतर येईल कुळदीपक. पण थांबव ना हे कृत्य नापाक, पण थांबव ना हे कृत्य नापाक. माझ्या इवल्याशा पावलांनी घर होईल समृद्ध, माझ्या इवल्याशा पावलांनी घर होईल समृद्ध. याची खात्री देते निरंतर, पण थांबवशील ना हे खरोखर. तुला मी त्रास नाही देणार ग, तुला मी त्रास नाही देणार ग. मोठी झाल्यावर होईल घराची आधारस्तंभ ग, मोठी झाल्यावर होईल घराचे आधारस्तंभ ग. बाल्य सरले की यौवन येईल, बाल्य सरले की यौवन येईल. आणि यौवन येतात सोडील तुझं घर ग, आणि यौवन येतात सोडील तुझं घर ग. कारण मीही करीन दोन्ही कुळाचा उद्धार ग, कारण मीही करीन दोन्ही कुळाचा उद्धार ग. शेवटी नमन करून विनंती करते, शेवटी नमन करून विनंती करते. येऊ दे ना मला या जगात ग, येऊ दे ना मला या जगात ग. आभार, धन्यवाद. नमस्कार. मराठी भाषा रक्षण समिती इंदूर तर्फे साहित्य समालोचक पद्मभूषण स्वर्गीय तात्यासाहेब सरकटे आणि राजकवी स्वर्गीय गोविंदराव झोकरकर स्मरणार्थ ऑनलाईन मराठी कविता स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी मी सौ वंदना सुरेश इनाणी माझी स्वरचित कविता अष्टाक्षरी रचना दुष्काळ सादर करीत आहे. कुठे ओला कुठे सुका असा दुष्काळ पडला, कुठे ओला कुठे सुका असा दुष्काळ पडला. शेतकरी मात्र भुका नाही कुणाला का दिसला, शेतकरी मात्र भुका नाही कुणाला का दिसला. झळ त्याच्या या दुःखाची, झळ त्याच्या या दुःखाची नाही इथे हो कुणाला. चेष्टा इथे गरिबीची भीक मागुती कुणाला, चेष्टा इथे गरिबीची भीक मागुती कुणाला. आव आणि मदतीचा कधी काळी मिरवण्या, आव आणि मदतीचा कधी काळी मिरवण्या. भाव नाही त्या कष्टाचा अर्थ कुठय जगण्या, भाव नाही त्या कष्टाचा अर्थ कुठय जगण्या. सरकार सावकार मजा फक्त बघतात, सरकार सावकार मजा फक्त बघतात. तुऱ्या देती हातावर रोजगार का देतात, तुऱ्या देती हातावर रोजगार का देतात. पोरती उजवायला पैसा नाही ना खिशात, पोरती उजवावयाला पैसा नाही ना खिशात. घोर असं तो जीवाला काय आहे नशिबात, घोर असं तो जीवाला काय आहे नशिबात. भोग हे न संपणारे भाग्य कसे लिहिलेले, भोग हे न संपणारे भाग्य कसे लिहिलेले. योग कधी पिकणारे, योग कधी पिकणारे राज्य स्वप्नी का पाहिले. घास नाही या मुखात दुष्काळात पाणी लांब, घास नाही या मुखात दुष्काळात पाणी लांब. सोस सदा काळ जात सावलीला नाही खांब, सावलीला नाही खांब. धन्यवाद.
नमस्कार. मी सुषमा अवधूत, इंदोर, मध्य प्रदेशहून. माझ्या कवितेचा शीर्षक आहे काय वाटत असेल. पक्षी जेव्हा उडतात आकाशात त्यांना काय वाटत असेल. पक्षी जेव्हा उडतात आकाशात त्यांना काय वाटत असेल. खाली पाहून भीती की उंचीचा गर्व वाटत असेल. खाली पाहून भीती की उंचीचा गर्व वाटत असेल. बहिरे जेव्हा गाणं ऐकतात कानांना काय वाटत असेल. बहिरे जेव्हा गाणे ऐकतात कानांना काय वाटत असेल. वाईट न ऐकल्याचं सुख की चांगलं न ऐकल्याचं दुःख होत असेल. पागल जेव्हा विचार करतात मनाला काय वाटत असेल. पागल जेव्हा विचार करतात मनाला काय वाटत असेल. स्वतःबद्दल अभिमान की दुसऱ्याबद्दल कीव वाटत असेल. आंधळे जेव्हा आरशासमोर उभे राहतात डोळ्यांना काय वाटत असेल. आंधळे जेव्हा आरशासमोर उभे राहतात डोळ्यांना काय वाटत असेल. सर्व चांगले दिसत असतील म्हणून फसवा आशय की स्वतःला न पाहता यावे याचे दुःख होत असेल. मुके जेव्हा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना काय वाटत असेल. मुके जेव्हा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना काय वाटत असेल. देवाचे भजन म्हणता येत नाही म्हणून त्रास की अपशब्द नाही बोलता येत म्हणून आनंद होत असेल. आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो आत्म्याला काय वाटत असेल. आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो आत्म्याला काय वाटत असेल. एवढ्या वर्षीचा साथ सोडताना दुःख की सुटकेचा आनंद होत असेल की सुटकेचा आनंद होत असेल. नमस्कार, धन्यवाद. सर्व सरस्वती उपासक मित्र हो, सप्रेम नमस्कार. मराठी भाषा रक्षण समिती इंदूर आणि मराठी पाक्षिक समाज चिंतनच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पद्मभूषण तात्यासाहेब सरवटे आणि राजकवी गोविंदराव झोकरकर स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रथम अखिल भारतीय ऑनलाईन मराठी काव्य स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपल्या दर्जेदार काव्यरचना पाठवणाऱ्या महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रातील सर्व सर्जनशील कवी कवयित्रींचे सर्वप्रथम मी संयोजक अनिल कुमार धडोले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रहो, स्पर्धा जाहीर होताच ज्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळू लागला होता त्यामुळे आम्ही अतिशय उत्साहित आणि आनंदित झालो होतो. त्याचबरोबर ही भव्य स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्याच्या संबंधात मनात एक प्रकारची धास्ती देखील होतीच. देवी सरस्वतीच्या कृपेने उशिरा का होईना सर्व काही व्यवस्थित पार पडले. या स्पर्धेसाठी आम्हास महाराष्ट्रातून जवळपास 75 आणि बृहन महाराष्ट्रातील जवळपास 68-70 रचनाकारांचा सहभाग मिळाला. विशेष उल्लेखनीय गोष्ट ही की स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम तिथीनंतर देखील आम्हास जवळपास 51 महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रातील रचनाकारांकडून विनंती निवेदन प्राप्त झाले होते. मात्र ते आम्हास अस्वीकार करावे लागले. मात्र भविष्यात त्या सर्व रचनाकारांना आम्ही व्यक्तिगत सूचना पाठवू आणि त्यांचे देखील सहकार्य घेण्यात येईल. मित्रहो, कोरोना संक्रमणाच्या महामारीच्या या अत्यंत भयावह दास्तीयुक्त अशा वातावरणात आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले. आम्हाला अशी स्पर्धा करण्याचा पूर्वानुभव नव्हताच. तरी आपल्या परीने सर्व व्यवस्थित करण्यास्तव आम्ही आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. सर्व कवितांच्या प्रसारणाच्या संबंधात व निकालाच्या संबंधात उशीर झाला ही गोष्ट खरी. त्यासाठी वर्तमान परिस्थितीच कारणीभूत आहे हे देखील सत्यच आहे. या स्पर्धेच्या संबंधात आम्ही स्पष्ट सूचना केल्यानंतरही अनेक स्पर्धकांकडून आम्हाला अपेक्षित असा सहयोग मिळाला नव्हता. ही गोष्ट देखील एक वास्तविकता आहे. अनेक ऑडिओ क्लिप अस्पष्ट अशा आवाजात प्राप्त झाल्या होत्या, तर काहीमध्ये रचनाकारांचा नाव गावाचा देखील उल्लेख करण्यात आला नव्हता.
सूचनेनुसार आम्हास रचनाकारांचे फोटो देखील प्राप्त झाले नव्हते. तरी देखील त्या रचना आम्ही अस्वीकार केल्या नव्हत्या आणि त्या संबंधित रचनाकारांकडे व्हॉट्सअपच्या माध्यमाने व्यक्तिगत संपर्क साधून सर्व काही काम नीटनेटके करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्या उपरी काही खामी कमी कमतरता राहिली असल्यास मी संयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. मला पूर्ण विश्वास आहे की या सर्व रचना ऐकून चोखंदळ बरोबरच सामान्य काव्यप्रेमी देखील अत्यंत आनंदित झाले असतीलच. कविता ही किती संवेदनशील व तरळ असू शकते याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमाने सहभागी रचनाकारांनी आपल्या प्रतिभेने चांगल्याच प्रकारे करून दिलेला आहे. या सर्व प्रतिभासंपन्न रियाजी कवी कवयित्रींचे कमालीचे संवेदनक्षम मन व त्यामधून निर्माण झालेल्या या रचना होत्या. या सर्वांनी मराठी मनाला साहित्य रसिकांना आपल्या विविधरंगी छटांच्या काव्याच्या माध्यमाने एक नवी उर्मी आणि आनंद प्रदान केला आहे. या अतिशय चुरशीच्या अशा काव्यस्पर्धेचा निकाल निष्पक्ष राहावा या दृष्टीने उद्देशाने काव्य क्षेत्रातील 3 विभूतींना नामवंत व्यक्तींना आम्ही परीक्षक नेमले होते. या 3 ज्येष्ठ कवी कवयित्रींनी सर्व रचनांचे अत्यंत लक्षपूर्वक परीक्षण करून त्या गुणांक तालिका आमच्याकडे पाठविल्या. त्या आधारावरच आम्ही आता निकाल जाहीर करणार आहोत. हे 3 परीक्षक होते श्री विश्वभाऊ बापट, सौ अंजलीताई कुलकर्णी आणि नितीन देशमुख अमरावती. मित्रहो, मला कल्पना आहे की आज आपण या स्पर्धेचा निकाल ऐकण्यास व बघण्यास अतिशय उत्सुक आहात. परंतु हा बहुप्रतीक्षित निकाल जाहीर करण्याअगोदर आम्ही श्री विश्वभाऊ बापट, अंजलीताई आणि नितीनजी यांचे या स्पर्धेच्या संबंधात मनोगत आणि एक रचना देखील सादर करणार आहोत. आपण ते देखील ऐकण्याचे बघण्याचे करावे. मला नजरेने तुझ्या सखे दुरुनी मला नजरेने तुझ्या होऊ दे हिरवा जरा भूतकाळ नजरे दुरुनी मला श्रावणाची तू सखी मी विस्तवाचा सोयरा. श्रावणाची तू सखी विस्तवाचा सोयरा. एकदा पुरवाळना बर्फा नजरेने तुझ्या होऊ दे हिरवा जरा भूतकाळ नजरेने तुझ्या तू सखे दुरुनी मला नजरेने मराठी भाषा रक्षण समिती इंदूरच्या वतीनं जी अतिशय भव्य अशी स्पर्धा आयोजित केली होती
मित्रो, या स्पर्धेच्या आयोजकांनी, विशेष करून अनिलजी आणि सर्व आयोजकांनी इतक्या मोठ्या स्तरावर 150 कवींच्या कवितांचं परीक्षण करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी आयोजकांच्या मनापासून आभार मानतो. खरं तर सर्वांच्या कविता अतिशय चांगल्या होत्या, अतिशय चांगला प्रयत्न होता. काव्याची निवड, शब्दाची निवड, सादरीकरण आणि त्याचा परिणाम अशा काही मुद्द्यावर हे परीक्षण करण्याचा मी प्रयत्न केला. निश्चितच पारदर्शक असं परीक्षण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांना या काव्यमय भविष्यासाठी, आपल्या साहित्यमय काव्यमय प्रवासासाठी शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या माध्यमातून मराठी भाषेचं रक्षण करण्यासाठी हे अतिशय सुंदर पाऊल मराठी भाषा रक्षण समिती इंदूरच्या वतीनं जे उचललं ते अभिनंदनास पात्र आहे. त्यांच्या मनापासून आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मी नितीन देशमुख आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी अंजली कुलकर्णी, मराठी भाषा रक्षण समिती इंदोर यांच्या वतीनं अखिल भारतीय पद्मभूषण तात्या सरवटे आणि राजकवी गोविंदराव झोकरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक ऑनलाईन मराठी कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे मुख्य संयोजक माननीय अनिल कुमार धडवईवाले हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर इंदोरमध्ये राहून मराठी भाषा आणि साहित्य यांच्या प्रसार आणि प्रचाराचं अतिशय महत्त्वपूर्ण असं काम करत आहेत. गेली अनेक वर्ष मराठीतील अनेक दिग्गज साहित्यिक आणि कलावंत यांचा सहवास आणि प्रेम त्यांना लाभलेला आहे. सध्या कोरोनाच्या काळामध्ये देखील त्यांनी ही ऑनलाईन मराठी कवितेची स्पर्धा आयोजित केली. त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करते. या स्पर्धेचं परीक्षण करण्याची संधी मला लाभली त्याबद्दल मी माझं नाव सुचवणारे मराठीतील प्रसिद्ध कवी आणि वात्रटिकाकार आदरणीय रामदासजी फुटाणे यांचे आणि माननीय अनिल कुमारजी यांचे आभार मानते. मित्रहो, या स्पर्धेचं परीक्षण करताना मला अतिशय आनंद झाला. एकतर या स्पर्धेला अत्यंत भरघोस अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला. इंदोरमधल्या अनेक कवींनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलाच. त्याचबरोबर बडोदे, नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, मराठवाडा अशा अनेक ठिकाणांहून कवींनी आपल्या कविता पाठवल्या. जवळजवळ 140 प्रवेशिका या स्पर्धेमध्ये आल्या होत्या. ह्या स्पर्धेचं परीक्षण करत असताना, या सगळ्या कवितांचं परीक्षण करत असताना मी आशय, अभिव्यक्ती आणि नाविन्य या 3 निकषांचा प्रामुख्यानं विचार केला. या सगळ्या स्पर्धेमध्ये ज्या कविता सादर झाल्या त्या कवितांमध्ये विविध प्रकारचं वैविध्य होतं. आशयाच्या अंगानं त्याच्यामध्ये वैविध्य होतं. म्हणजे प्रेम कविता, निसर्ग कविता, सामाजिक आशयाच्या कविता, त्याचबरोबर जीवनविषयक चिंतन अशा अनेक जाणीवा कवींनी व्यक्त केलेल्या होत्या. त्याचबरोबर अभिव्यक्तीच्या अंगानं देखील ह्याच्यामध्ये वैविध्य होतं. वृत्तबद्ध, छंदोबद्ध कविता, गीत, गझल, मुक्तछंद, विनोदी कविता असे अनेक अभिव्यक्तीचे प्रकार कवींनी या कवितांमध्ये हाताळलेले मला दिसले. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या सगळ्या कवितांमध्ये बहुतांश कवितांचा दर्जा हा अतिशय चांगल्या स्वरूपाचा होता. त्यातल्या किमान 18 ते 20 कविता अशा होत्या की मी त्यांना उत्तम असंच म्हणेन. पण अर्थात ही स्पर्धा आहे, त्यामुळे थोड्याफार अंशानं देखील आपले गुण त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात. आणि या निमित्तानं मला आपल्याला असं सांगावंसं वाटतं की स्पर्धेच्या पलीकडे जाऊन आपण कविता लिहिणं आणि ती सादर करणं याचा आनंद घेतला पाहिजे. तो तुम्ही घेतच आहात, आपण सर्वजण घेत आहोत, याच्या पुढेही घेत राहू असं मी सांगते. पुन्हा एकदा या स्पर्धेचं परीक्षण करण्याची संधी दिल्याबद्दल अनिल कुमारजी यांना धन्यवाद देते. पारितोषिक विजेते कवी आणि सर्वच स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करते आणि माझी एक कविता आपल्यासमोर ठेवते.
कवितेचं शीर्षक आहे कविता लिहिणं. कविता लिहिणं. कविता लिहिणं इतकं अंगावर येईल असं वाटलं नव्हतं. कविता लिहिणं इतकं अंगावर येईल असं वाटलं नव्हतं. कविता लिहिणं असं आयुष्य ओढून घेईल असं वाटलं नव्हतं. आता लक्षात येतंय, काठापाशी पाऊलभर पाण्यात उभं राहायचं आणि भिजल्यासारखं दाखवत किनाऱ्यावरून परतायचं. यानं नाही भिनत कविता सर्वांगात, नाही लागत कवितेचं होडकं हाती, की नाही भरत पुरेसा वारा शिडात. आता लक्षात येतंय, काठापाशी पाऊलभर पाण्यात उभं राहायचं आणि भिजल्यासारखं दाखवत किनाऱ्यावरून परतायचं. यानं नाही भिनत कविता सर्वांगात, नाही लागत कवितेचं होडकं हाती, की नाही भरत पुरेसा वारा शिडात. एका वादळ क्षणी सोडूनच द्यावा लागला किनारा, जरी सरकली पावलांखालची वाळू. एका वादळ क्षणी सोडूनच द्यावा लागला किनारा, जरी सरकली पावलांखालची वाळू. भरती ओहोटीच्या झुल्यावर झुलताना जीव झाला चोळामोळा नि प्राण आळूमाळू. कविता नसते प्रेमळ, हळवी, ईश्वरासारखी दयाळू. तिनं ओढून घेतलं जाणीवेच्या समुद्रात खोलवर. लाटांनी कवटाळला, झुलवला, हलवला तळापासून, नि फेकून दिला संवेदनेचा देह दूरवर. लाटांनी कवटाळला, झुलवला, हलवला तळापासून, नि फेकून दिला संवेदनेचा देह दूरवर. नाकातोंडात भरून राहिलं पाणीच पाणी, ज्यानं नाही भागली जगण्या मरण्याची तृष्णा. नाकातोंडात भरून राहिलं पाणीच पाणी, ज्यानं नाही भागली जगण्या मरण्याची तृष्णा. अंगावरची सारीच सनातन वस्त्र निसटली एकाएकी, नि काठावर कुणीच नव्हता कृष्ण. अंगावरची सारीच सनातन वस्त्र निसटली एकाएकी, नि काठावर कुणीच नव्हता कृष्ण. हाच क्षण पकडला कवितेनं पाण्यातून वर येण्यासाठी. हाच क्षण पकडला कवितेनं पाण्यातून वर येण्यासाठी. निखळ आरपार स्वच्छ डोळा घेऊन जगणं बघण्यासाठी. तिनं भिडवली भाषेच्या नजरेला नजर, पचवलं काळजातलं कालकूट झर. तिनं भिडवली भाषेच्या नजरेला नजर, नि पचवलं काळजातलं कालकूट जहर. भणाण वाऱ्यात, तुफान माऱ्यात कविता डचमळली प्रहर दो प्रहर. भणाण वाऱ्यात, तुफान माऱ्यात कविता डचमळली प्रहर दो प्रहर. निसरसर करत पुढच्याच क्षणी कापत निघाली जीवाशिवाचं अंतर. निसरसर करत पुढच्याच क्षणी कापत निघाली जीवाशिवाचं अंतर. जीवाशिवाचं अंतर. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक विसुभाऊ वापट. कुटुंब रंगले काव्यात या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेली 38 वर्ष मराठी काव्यशारदेची सेवा करतोय सरस्वतीच्या कृपेनं. 3,500व्या प्रयोगाकडे वाटचाल चाललेली आहे. संकलित कवितांच्या वरती आधारित असा हा कार्यक्रम आहे. बहुतेकांना हा कार्यक्रम माहिती असेलच. मराठी भाषा रक्षण समिती इंदोर यांच्यामार्फत मराठी भाषेकरता केलेलं कार्य, होणारं कार्य हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो माझ्या कुटुंब रंगले काव्याच्या सर्व रसिकांच्या मार्फत. त्यांच्यामार्फत पद्मभूषण कैलासवासी तात्यासाहेब सरवटे आणि राजकवी गोविंदराव झोकरकर यांच्या स्मरणार्थ, यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अखिल भारतीय ऑनलाईन खुली मराठी कविता स्पर्धा आयोजित केली होती. त्या कविता स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. संपूर्ण भारतातून जवळजवळ 140 कवींनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. महाराष्ट्रातले कवी तर होतेच. ज्यांना पारितोषिके मिळाली त्या कवींचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. ज्यांना पारितोषिकं मिळाली नाहीत त्यांना विनंती करायची आहे की त्यांनी आपल्या कविता चांगल्या होण्याकरता, आपल्या कविता फुलवण्याकरता अभ्यास आणि अनुभव वाढवावा. कारण अंतःकरण, अभ्यास आणि अनुभव हे 3 आकार एकत्रित येतात. त्याच वेळेला कविता
चांगलीच जन्माला येते, असं भाऊसाहेब पाटणकरांच्याबरोबर गप्पा मारताना त्यांच्याबरोबर बोलण्यात आलेलं होतं. तर अंतःकरण आहे, पण अनुभव आणि अभ्यास जर वाढवला तर कविता निश्चितपणे सुदृढ होईल, कविता चांगली होईल. मराठी कवितेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हा इतिहास आहे. संत कवी, पंत कवी, तंत कवी, भावकवी, आधुनिक कवी, विद्रोही कवी, विडंबन कवी, वैदर्भीय कवी, मालवणी कवी, खानदेशी कवी आणि आता म्हणावं असं वाटेल की महाराष्ट्राबाहेर राहणारे कवी यांचाही समावेश यामध्ये करावा लागेल. या कवींना विनंती करतोय की लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी, जाहरो खरेच धन्य ऐकतो मराठी. या सुरेश भटांच्या ओळी आपण जर म्हणत असाल, आपण जर अनुभवत असाल, तर ही परंपरा राखण्याची जबाबदारी आपल्यासारख्या कवींच्यावरती आहे. त्यांनी ही परंपरा राखायची आहे, सुदृढ कविता निर्माण करायची आहेत. त्यासाठी अनुभव आणि अभ्यास वाढवायचा ही आपल्याला परत एकदा विनंती करतोय. जन्म बकरीचा अरे किती तुझ्याहून भला, जन्म बकरीचा अरे किती तुझ्याहून भला, काटे टाळून आल्हाद खाते बाभळीचा पाला. सुखदेव ठाणके नावाचे कवी, त्यांची कविता 2 ओळीत किती प्रचंड अर्थ सामावलेला आहे, प्रत्येक वेगळा विषय घेतलेला आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की घासून पुसून गुळगुळीत झालेले विषय त्यापेक्षा काही वेगळं ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला निश्चितपणे त्याचा परीक्षक विचार करतात. ज्या कवींना पारितोषिके मिळाली नाही त्यांनी वाईट वाटून न घेता अभ्यास आणि अनुभव वाढवावा आणि दर्जेदार आणि सुदृढ कविता मराठी कवितेला द्याव्यात, मराठी काव्यशाळेला द्याव्यात ही विनंती करतो. पुन्हा एकदा मराठी भाषा रक्षण समिती इंदोर यांचे मनापासून आभार मानतो. शेवटी काय, आपली मातृभाषा, आपली मराठी बोली ही आपणच टिकवायची आहे, तिचं रक्षण आपण करायचं, संवर्धन करायचं. हे कार्य आपल्या हातून सातत्यानं व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण अमृतातही पैजा जिंकण्याची ताकद आपल्या मातृभाषेत आहे. ही मातृभाषा सुदृढ करणं हे आपल्या हातातला आहे, जबाबदारी आपल्यावरती, ती जबाबदारी आपण पार पाडायची आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. विसो. मित्र हो, यानंतर मी स्पर्धेच्या टॉप 10 रचनाकारांची नावे जाहीर करणार आहे. मात्र यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय असा क्रम दिलेला नाहीये, हे ध्यानी ठेवावे. तसेच काही स्पर्धकांनी समान गुण पटकाविले आहेत. त्यामुळे या टॉप 10 म्हणवणाऱ्या यादीमध्ये एकूण 16 नावांचा समावेश आहे. तर आपण बघूया ही व्यक्ती, हे रचनाकार कोण आहेत. शैलजा किंकर, पुणे. धनाजी बुटेरे, पोई, कल्याण. श्रीकांत धारकर, बुलढाणा. मैत्रेयी वैद्य, पुणे. प्रतीक्षा काबगते, भंडारा. डॉक्टर नंदा हरम, पुणे. गजानन तुपे, मुंबई. प्रीत फूल प्रीत, मुंबई. चंद्रकांत मुसळगावकर, इंदूर. वृषाली देवकर, परतवाडा. डॉक्टर सुधीर काटे, पुणे. विवेक जोशी, औरंगाबाद. अंजली मराठे, बडोदा. अनिल निगुडकर, भोपाळ. अपर्णा भागवत, इंदूर. आणि शांतीलाल नानवरे, मुंबई. मित्र, यानंतर मी या स्पर्धेच्या निकाल जाहीर करणार आहे. आपणास कळत असेल की ही स्पर्धा किती अटीतटीची झालेली आहे. महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रातल्या रचनाकारांनी आपल्या दर्जेदार, आशयसंपन्न अशा एकाहून एक सरस अशा रचना पाठवल्या. त्याचं मूल्यांकन देखील या तिघा निर्णायकांनी अत्यंत व्यवस्थित केलं आणि त्या आधारावर हे निकाल लागणार आहे. आणि आम्हाला खूप आनंद वाटला की या रचना आम्ही ऐकल्या तेव्हा
आम्हाला वाटलं की आमची ही स्पर्धा जी आहे हिचा दर्जा देखील फार उंचावला आहे आणि तो दर्जा उंचावला यासाठी की या सर्व रचनाकारांनी आम्हाला पूर्ण सहयोग दिलेला आहे. तर मी आता यावेळी या स्पर्धेचे निकाल जाहीर करतोय. माझी अशी विनंती आहे आपणा सगळ्यांना की आपण आपल्या घरी जे लोक मंडळी हे निकाल ऐकतील त्याचवेळी त्यांनी थोड्या टाळ्या वाजवण्याचे कष्ट करावे आणि या जे विजेता आहे त्यांचं उत्साहवर्धन करावं. तर ते फार चांगलं काम होईल माझ्या मताने आणि तुमच्याही मनाला ते समाधानकारक राहील. असो मित्र, या स्पर्धेमध्ये डॉक्टर सुधीर काटे यांनी चतुर्थ स्थान अर्थात प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त केला आहे. अपर्णा भागवत आणि शांतीलाल नानवरे यांना समान गुण मिळाल्यामुळे त्या दोघांनाही तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. विवेक जोशी यांना द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर शेवटी प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत अंजली मराठे आणि अनिल निगुडकर यांना. तर अशा प्रकारे हे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. सर्व विजेत्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. शेवटी मी सर्व निर्णायकांचे विशेष आभार व्यक्त करतो ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन माय माऊलीची सेवा म्हणून निस्वार्थ रूपाने सहज रीतीने आणि आत्मीयतापूर्वक आम्हाला संपूर्ण सहकार्य दिलं. त्याचबरोबर माझे जुने कविमित्र आदरणीय रामदास फुटाणे आणि जोशीले कवी गजानन तुपे मुंबई आणि प्रोफेसर संजय बच्छाव बडोदे यांचे सहकार्य देखील आम्हाला लाभले. मी त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष उल्लेखनीय सहकार्य देणारे रवी भवर इंदू यांचे मी खरोखर खूप खूप आभार व्यक्त करतो, ज्यांनी सर्व एपिसोडचे सुंदर असे अप्रतिम आणि प्रभावी असे निर्दोष व्हिडिओ एडिटिंगचे काम केलेले आहे आणि त्यामुळे आमचा खूप उत्साहवर्धन झालेलं आहे. या प्रतियोगितेसाठी, या स्पर्धेसाठी त्यांनी जे काम केलं त्याचं मी खरोखर आभार व्यक्त करतो. पुनश्च सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन, रचनाकारांना धन्यवाद. आणि मी जाहीर केल्याप्रमाणे कोरोना कहराच्या वातावरणातून मुक्त झाल्यानंतर प्रसन्न अशा छानशा वातावरणात आपणा सर्वांना इंदूरला यायचे देखील मी आमंत्रण देत आहे. एक भव्य अभूतपूर्व मराठी कवी संमेलन आयोजित करण्याची माझी मनस्वी इच्छा आहे. त्यासाठी देखील आपला सहयोग मला अपेक्षित आहेच. आपली प्रतिक्रिया आणि अभिप्राय अपेक्षित करतो. काही आपले सुझाव असतील, सूचना असतील तर त्या आपण मला अधिकारपूर्वक कळवा. आपले मार्गदर्शन, आपल्या सूचना आम्हाला पुढील साहित्यिक स्पर्धेकरता निश्चितच कामास येतील हा पूर्ण विश्वास आहे. पुनश्च आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. स्पर्धा यशस्वी झाली यासाठी धन्यवाद. मित्र, सरते शेवटी या प्रसंगी मी एक आणखीन आनंदाची बातमी आपणास देत आहे. मी बृहन महाराष्ट्रात समाज चिंतन नावाचं पाक्षिक जवळपास 15 वर्ष संचालित केलं, चालवलं. आणि आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट, आपल्या सर्वांच्या शुभेच्छेने, मराठी भाषिकांच्या, मराठी बांधवांच्या शुभेच्छांनी या समाज चिंतन पाक्षिकाला दर्पण पुरस्कार, महाराष्ट्राचा दर्पण पुरस्कार प्राप्त झाला. त्याशिवाय 8 पुरस्कार राष्ट्रीय राज्यस्तरीय पातळीचे प्राप्त झाले. तर परिस्थितीवश हे समाज चिंतन पाक्षिक बंद झालं. परंतु आता लवकरच मी बृहन महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडींच्या
ताज्या बातम्या आपल्यापर्यंत, आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याकरता फेसबुक लाईव्हवर या बातम्या प्रस्तुत करणार आहे. तर त्या देखील आपण नक्की पाहाव्या. बृहन्महाराष्ट्रात मराठी समाजात खूप चांगले सकारात्मक असे कार्य होतात आहे. मित्रहो, बृहन्महाराष्ट्रात जवळपास 1.5 करोड मराठी भाषिक राहतात. त्यांच्या जवळपास 1300 लहान मोठ्या संस्था देखील कार्यरत आहे. आणि या सर्व संस्था मराठी भाषा, साहित्य, संस्कृती करता आपल्या परीने खूप कार्य करीत आहे, रचनात्मक कार्य करतात आहे. तर या घडामोडींचा एक आढावा आपल्यासमोर मी फेसबुक लाईव्हवर लवकर सादर करणार आहे. तो आपण निश्चित पाहावा आणि आपली सूचना आणि सुझाव मला द्यावे ही विनंती.